गाणी गाडगेबाबांची आणि संत गाडगेबाबा संपूर्ण महाराष्ट्रात शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी घेतला पुढाकार। शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांचे श्री संत गाडगेबाबा यांच्यावरील प्रेम सर्वश्रुत आहे। त्यांनी पुढाकार घेऊन श्री संत गाडगेबाबा कीर्तनासाठी जी गाडी वापरात आणली होती ती गाडी ट्रेलरवर ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात फिरवली आणि संत गाडगेबाबा यांचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचा प्रयत्न केला। 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय कार्यक्रमाला ते अमरावतीला आले असताना मिशन IASचे संचालक प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांनी त्यांची भेट घेतली। श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर संत गाडगेबाबा हे नाटक तयार झालं असून गाणी गाडगेबाबांची हा कार्यक्रम देखील तयार झाला आहे। या कार्यक्रमाचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात व्हावे यासाठी प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांनी शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा केली। त्यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली असून श्री संत गाडगे महाराजांचा विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने या नाटकाचे प्रयोग व गाणी गाडगेबाबांची हे 2 उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यास तत्वतः मान्यता दिली। श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरील नाटक श्री विराग जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असून गाणी गाडगेबाबांची हा कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक व संगीतकार गझलरत्न प्राध्यापक डॉक्टर राजेश उमाळे यांनी तयार केला असून या कार्यक्रमाचं सादरीकरण ते त्यांच्या सहकारी गायक व गायिका यांना घेऊन करणार आहेत। या कार्यक्रमाचं निवेदन सुप्रसिद्ध निवेदक श्री नितीन भट हे करणार आहेत। यापूर्वी देखील मिशन IASचे प्राध्यापक MT देशमुख यांची भूमिका असलेले क्रांतियोगी गाडगेबाबा या नाटकाचे प्रयोग ठिकठिकाणी आयोजित केले होते। शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांच्या जीवनावर श्री संत गाडगेबाबा यांचा जबरदस्त पगडा असून त्यांचे विचार जनसामान्यामध्ये पोहोचवावे यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत असतात। श्री संत गाडगेबाबा यांचे चालक प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांना त्यांनी मुंबईला बोलावून त्यांच्या निवासस्थानी सत्कार घडून आणला। त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर भेट करून दिली। माननीय मुख्यमंत्र्यांनी श्री गाडगेबाबा यांचे चालक श्री भाऊराव काळे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या। श्री संत गाडगेबाबा हे जे वाहन कीर्तनासाठी वापरत होते ते आता जीर्ण झाले असून फिरण्याच्या परिस्थितीत नाही, पण माननीय श्री दादाजी भुसे यांनी ते वाहन ट्रेलरवर चढवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरवले व गाडगेबाबांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी श्री संत गाडगेबाबा यांच्या बाबतीत जो सकारात्मक निर्णय घेतला त्याबद्दल मिशनचे अध्यक्ष श्री DV मोडक, स्वागत अध्यक्ष श्री गजानन पुणकर, संचालक प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे, कार्याध्यक्ष श्री नरेंद्र बोरकर, सदस्य श्री रवींद्र दांडगे, श्री नंदकिशोर खडसे, श्री माधव रेखे, सदस्य प्राचार्य रामदास चौरे, प्राध्यापक शरद पुसतकर, गौतम मोहोळ व श्री राजेंद्र इंगोले यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे। या लोकाभिमुख उपक्रमामध्ये साहित्यिक चळवळीमध्ये आवड असणाऱ्या मान्यवरांनी सहभागी व्हावं असं आवाहन मिशन IASनं केलं आहे।